गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरणं पडली होती, सूर्योदयाचा काळ होता, स्वच्छ पाणी होतं. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मासं लागलं. निसर्गच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतंय, दुसरं काय लागतंय तेव्हा. पण विनोद समजून घेत जा, विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे ना, हे सगळ्यात मोठं आहे हा ना. कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं, आत्ता का हसतो? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. मुर्द तिकडं. ते कसं आहे, अगर वो पूछ ले हमसे कि क्या गम है तो फिर क्या गम है अगर वो पूछ ले हमसे. मुरारी बापू फार कोड सांगतात हे. अगर वो पूछ ले हमसे कि क्या गम है तो फिर क्या गम है अगर वो पूछ ले हमसे. पुढच्या वर्षी सांगते आता महाराज. सोपं होतं ते, फार सोपं आहे. जर विठेवरचा मालक पाठीराटका आहे आणि तो आमची चिंता विचारतोय तर चिंता करायची गरज नाही, कारण चिंता विचारणारा फार मोठा आहे. निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे, कशाला चिंता करायची, एवढा मोठा मालक पाठीशी म्हणलं. हां चला विषयाकडे या. ह्या मासोळीकडे बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, सहसंगिनी पाहिजे. सहसंगिनी जरा अवघड झाला, बायको पाहिजे. सोप्या भाषेत कोणीतरी सोबत हवं आपला सांभाळ करायला. आणि कुणाला वाटत नाही बायको असणं काही चुकीचं नाही, असं प्रत्येकाला वाटतं. आता पकवाजांना वाटतं एवढं बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे. पाहिजे महाराज, काही चुकीचं नाही त्याच्यात. गायनाचार्यांना वाटतं एवढा गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय, आपलं सॉरी चोळायला नाही. लय हसू नका, ह्यांच्या बायका चांगल्या असतात. नशीब एवढं परमार्थ करतात ना, बायका गुणवानच पडतात त्यांच्या पदरामध्ये. हां चोळायला लागतात. बायको असणं काही चुकीचं असो नाही, पण वासनिक असणं चुकीचं आहे. प्रेम असणं वेगळं, वासना असणं वेगळं. नारदांनी चुकीच्या नजरेच्या पद्धतीने देवाकडे मागितलं. देवाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना मग, तू दे. ते म्हणलं मी कुठून देऊ, तुला 16,108 आहे, 2-4 दे, मी कुठून शोधू. आणि हे डोक्यातलं काढावर का. देवाने हौसेपायी बायका नाही गेल्या, तो परमात्मा आहे, विठेवरचा मालकाचा अवतार आहे, चुकीचा वागणार नाही. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी आहेत, आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, लोक आम्हाला पवित्र समजणार आहेत. आणि समाज आहे हा आधीच बघताना चुकीच्या नजरेनं बघतो. आणि त्यात जर लोकांना माहीत आहे की मी परपुरुषाच्या छायेत राहून आले, लोक कधीच स्वीकारणार नाही आहेत. आणि असं कलंकित जगण्यापेक्षा देवा जीव दिलेला बरा. परमात्म्याने सांगावं चूक नसताना शिक्षा होत असेल तर मी देव कसा. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो भगवंत आहे माझा. ही पावित्र्यता आहे परमात्मामधली. हा परमार्थ आहे. कल्पनेची वादा न हो, चुकीचा परमार्थ ऐकू नका. भोग भोगोनी ब्रह्मचारी, तुका म्हणे नटधारी. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नकळे कान्हो वाचे कोडे. तो देव आहे. चुकीचा ऐकायचंच नाहीये. आपलं लय अवघड आहे. आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्याला, कळलं. विचित्र लोक आहेत रे. काही नाही, चमत्कारावर पण कर्मावर नाही. 10 दिवस गणपती बुडवता ना बाबूराव, आणि पुन्हा बोंबलायचो बायको भेटना. अशी कधीच भेटत नसते असं नाचल्यावर, आणि भेटली तरी सुधरून राहत नसती. कशाला रे नाचायला? काही तुम्हाला लग्नात बंदी नाहीच आहे तिथे. काय नाचू नये हा विषय नाहीये, फक्त धर्माच्या गादीवर नाचू नये एवढाच विषय आहे, बाकी कुठला नाहीये. एवढंच आहे फक्त. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती बन पोत्यात घालून हाणला पाहिजे. आधी सांगणारा आणि पुन्हा ऐकणारा. कशाला? लय अवघड आहे तुमचं. एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. कल्पनेची बाधा वर्षात वारट. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला. म्हणला महाराज वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको. झालं नाही, माणसं जमलेत, माझी प्रसिद्धी कमी करू नको. दुसरा नारळ दिला. हा 2 वर्षांना आला. म्हणला पक्का भामटाय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आई शपथ, ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे त्याचा, प्रेझन्स ऑफ माइंड नात कोळा. ज्याला कळलं तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. कल्पनेची बाधा. अरे वेडा आहेस का तू? असं नसतं रे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, भावे विना देव न कळे,
गुरुविना अनुभव कैसा कळे. अगदी अशक्यच माणसं आहेत बरं का. अहो खुशाल काही काही माणसं आम्हाला सुद्धा म्हणतात, ताई हे घ्या 100. का? बायको गरोदर आहे, पोरगा होईल का पोरगी. अरे वेडपटा, मला पोरग पोरगी कळलं असतं मी कशाला बोंबलत फिरले असते. असलं वागत जाऊ नका रे. हे भविष्य काही नाही, तुमच्या हातावर आहे सगळं. जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक वागताय, सत्याची साथ देताय आणि भगवंतावर विश्वास ठेवताय, कुठल्याच दुष्ट शक्तीची ताकद नाही तुमचा विनाश करायची. हे तुमच्या हातात आहे. त्या भवसागरात तरायचं असेल तर नामचिंतनाशिवाय तेषाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या विशत चेतसा. तू जर या पुढच्यांना आपलं समजून मारलं नाहीस अर्जुना, ते तुला मारल्याशिवाय राहणार आहेत का? तू जर हे मायामोह माझ्यात म्हणून स्वीकारलेस, ते तुला मारणारच आहेत रे. आणि या भवसागरात तरायचं असेल माझ्या सार्थाशिवाय पर्याय. म्हणून तर विनंती आहे, अखंड चिंतन विठोबाचे कशाला जामुखी निधान, पांडुरंग मुखात देवाचं नाव हवं हे गरजेचंच आहे. विनंती आहे. मग काय, नारद म्हणले देवा बायको देव नाही म्हणले नाही. लक्षात आहे ना? लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. एसटी चहा पाण्याला थांबत असती, गाव युस तर सोडायची नसती. लक्षात आहे ना? नारदाने देवाला काय मागितली? म्हैस. मग काय मागितलं? तुम्ही मुद्दाम करताय का रे? बसलेले मायबाप मुद्दाम करता का? नाही, माणसं मुद्दाम करतात. मुद्दाम ॲटिट्यूड तुमचं कसं झालंय ना. एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला. शेजारच्याने विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला हा कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शहाण्याला कळलं, अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, माझं काय जाणार आहे. निस्ती मड्याला बसल्यावर बसल्यात. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. आलोय तर नशीब समज, तू बोल. 7 दिवसातलं पहिलं कीर्तन आहे, तू बोल. नका रे, आनंदाने ऐका म्हणते तुम्हाला. विनंती, बोलत जा. काय मागितलं देवाकडे? बायको. देव नाही म्हणले नाही. देव म्हणले जिथं मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. सर्वाघटी राम जिथे तिचे भूत ते मानवीचे भगवंता भक्ती योग निश्चित जाणं माझा माऊलींचं वर्णन आहे. भरला घनदाट हरी दिसे, परमात्मा नाही ती जागाच नाही. म्हणून तर परमात्मा अखंड ठिकाणी विठ्ठल जळी विठ्ठल वीत चित गोत विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता तूच स्क्र देवा. माऊलींचं वर्णन आहे. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता. आपदी अमूते गुरु बंधू माय बाप सगळं तू आहे. कारण आम्हाला माहित आहे ज्या दिवशी आमच्यावर संकट आलं ज्याने ते रक्षण केलं तो तूच आहे. रक्षदा रक्षण करणं आपदी संकट. मागे पुढे उभा आहे, आली आघात, तो तूच आहेस. मग अवतार कुठलाही असू दे, आम्ही कायिक वाचिक मानसिक परमार्थ करावा. आम्हाला माहीत असावं की सगळं श्री तुझ्या स्वरूपाचं आम्ही चिंतन केलं. काही देवाचं चिंतन तुम्हाला जमेल तसं, कारण सर्वस्वी गोड आहे तो अखंडितपणे. करारविंदे पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मुरारी. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जिवे परशुराम
समर्थ नारायण वासुदेव, कुठलंही स्वरूप असो, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना, सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना चले आना। मला फक्त तू ओळखू आला पाहिजे, त्याच्यासाठी कल्पनेची बाधा न हो कवणे. मला तू ओळखू येण्यासाठी माझं सामर्थ्य पाहिजे. काहीही झालं तरी तुझ्यावर विश्वास, कितीही संकट आली तरी तुझं आणि माझं टिकवलेलं नातं हे मला कळालं. मग व्हावे तया. नामदेवराय आमच्यासाठी मागणं मागतात, पण जिथं कल्पनेची बाधा लागली, नारदानं 16,106 घरं फिरली पण देव काही सापडला. सगळीकडे देव, एकटी स्त्री कुठे सापडली. 16,107 घर जामवंतीचं, अस्वलांची कन्या, सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचा. नारदांची मनोमन इच्छा या भेटाव्या, पण देव मायावी रूपानं तिच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? राण्यांची राणी पट्टराणी. मग देवाच्या राण्यांमध्ये राणी पट्टराणी कोण? रुक्मिणी आई साहेब. पट्टराणी कोण? रुक्मिणी आई साहेब. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं, एकट्याच दिसतायत. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले, आलतू फालतू नाही, पट्टराणी जापले. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणल्या, रोज आई साहेब म्हणत होते, आज डायरेक्ट एकेरी हाक. रुक्मिणी पिसाळे पिसाळले का काय? नारदा. नारदाने इज्जतीत बोलायचं. तुमच्या नवऱ्यानं सांगितलं, जिथं मी नाही तिचा नवरा तू. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारायची नाही, पाप असतं. नारदराव म्हणायचं. काय म्हणायचं? नारदराव. रुक्मिणी मातेला कळलं, ही बंगलय, ह्याला कल्पनेची बाधा झाली आहे. आणि बाधा काढायला साधं यंत्र चालत, तोंडून सांगून जमायचं. रुक्मिणी माता म्हणल्या, खरंय नारदराव तुमचं. असं बी देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतंय. तुमचा न माझ्या राजा राणीचा संसार कसलं. पण कसं आहे ना नारदराव, मी जर तुमच्या हाताला धरून असे आले मुसळीत, अहो काय परमार्थ करणारी मंडळी ही. हे काय म्हणतील, कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतील का? लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती आहे का? मग आपण विधिवत लग्न करू. घ्यायचं ती घेत जा कीर्तनातनं महाराज बरं का, आहे की नाही? सगळं सांगायचंच नसतं. मग आपण काम करू, मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. अगदी सोपा शब्द आहे, पण म्हणून म्हणलं मराठी जरा ठेवा आयुष्यात. फारही इंग्लिश मिडियम नको. काही दिवसानं मराठी शिक्षण राहणार नाही. इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढील असंच,